कोल्हापुरातल्या केरले या ठिकाणी भानामतीचा प्रकार समोर आलाय। शिवाजी सखाराम माने यांच्या शेतामध्ये हा सगळा भानामतीचा प्रकार समोर आलाय। लिंबू, हळद, कुंकू, बांगड्या, ओटीचं साहित्य, नारळ, बकऱ्याचे केस आणि कोंबड्यांचे पंख शेतात आढळून आलेले आहेत। भानामती करून शेतातच चूल मांडून बकरे आणि कोंबडी संबंधितांना खाल्ली असेल असा संशय सुद्धा व्यक्त होतोय। कोल्हापुरातल्या केरले गावातली ही सगळी घटना आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, या सगळ्या संदर्भात नेमका काय खुलासा होऊ शकलाय का? ग्रामस्थांचं किंवा पोलिसांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? रिद्धी कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील केरले या गावामध्ये हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। शिवाजी माने यांच्या शेतामध्ये हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आपल्याला माहित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीच्या भानामतीचे प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत। विविध प्रकारचे भानामतीचे प्रकार जे आहेत ते यापूर्वी देखील पाहिलेले आहेत। मात्र शिवाजी सखाराम माने यांच्या शेतामध्ये खर तर हा भानामतीचा एक वेगळा प्रकार त्या ठिकाणी समोर आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे लिंबू खरं तर तिथं टाचण्या त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत। काही बाहुल्या आहेत, काही नारळ देखील पाहायला मिळाले, तर शिवाय बकऱ्याची आणि कोंबड्यांची पंख देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यामुळं निश्चितच आहे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत ते जे करणारे आहेत, जे भानामती करणारे लोक आहेत, त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांनी घ्यावा आणि संबंधितांवरती कारवाई देखील करावी, अशा पद्धतीची मागणी इथल्या स्थानिकांनी केलेली आहे। शिवाय शिवाजी माने यांनी देखील केलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे अशा प्रकारचे प्रकार जो आहे तो गंभीर प्रकार त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये कधी आता पोलीस प्रशासनाला यश येते, शिवाय प्रशासन म्हणून या सगळ्या घटनांकडे कशा पद्धतीनं पाहते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे रीती। जी शेखर, ज्यांचा उल्लेख आता तुम्ही केला, ज्यांच्या शेतात मुळात हे सगळं साहित्य सापडले ते शिवाजी माने आणि एकंदरीत केरले गावचे जे कोणी गावकरी आहेत ते या सगळ्या संदर्भात कुणाबाबतीत संशय व्यक्त करतात? त्यांनी कुणाला याबाबत बघितलंय रात्रीच्या वेळेस किंवा काही असा काही उल्लेख झालाय? रिद्धी भानामतीचे प्रकार हे खरं तर आपल्या जवळच्याच काही व्यक्तींकडून केले जातात आणि यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। भानामतीचा प्रकार जो आहे तो आपल्याच जवळचे नातेवाईक असू दे, भावकीतील लोक असू दे, अशा पद्धतीची करत असल्याचे संशय यापूर्वी देखील व्यक्त झालेले आहेत आणि अशा पद्धतीचाच संशय जो आहे तो त्यांनी देखील व्यक्त केलाय। मात्र नेमकं हा प्रकार कोणी केलाय आणि आपल्या वाईटावरती नेमकं कोण आहे याचा शोध मात्र कोणालाही घेता येत नाही आणि त्याबद्दलच अशा प्रकारे कोण घटना करत असतील, अशी भानामतीचे प्रकार कोण करत असतील तर त्यांच्यावरती खरं तर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। आणि निश्चितच पोलीस प्रशासन आता या सगळ्याकडे कसं बघतंय, या अशा पद्धतीने कोण भानामतीचे प्रकार करते का आणि त्यांना या संदर्भात कारवाई होते का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।